हां, या ठिकाणी आपण इथे आलेलो आहोत. या ठिकाणी एक उत्तम असे कलाकार, बासरीवादक यांच्या घरी आपण आलेलो आहोत. आपण त्यांच्याचकडून त्यांचा परिचय सध्या जाणून घेऊ. मी त्यांना सांगतो की तुम्ही आपला परिचय द्या. तुम्ही तुमचा परिचय द्या. माझं नाव गणेश महादू बसवत आहे. मी दातेलपाडा येथे राहतो. अच्छा. तुम्हाला ही कला, तुमची ही कला तुम्ही कधीपासून जोपासली? कधीपासून तुम्ही सुरुवात केली बासरी वादन करण्यासाठी? मी फार लहान होतो त्यावेळेसपासून, जवळजवळ 10 वर्षाचा होतो त्या वेळेसपासून मला बासरी वाजवण्यास आवडायचं. आणि अनेक इतर मी साधनं पण वाजवतो. बँजो वाजवतो, त्याच्यानंतर तारपा वाजवतो, त्याच्यानंतर कॅशिओ वाजवतो. अशी बरीच वाद्य मला वाजवता येतात. अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्हाला तारपा वाद्य पण वाजवता येतं, बँजो पण वाजवता येतं. होय. म्हणजे तुमच्या अंगी बऱ्याचशा कला अंगीकारलेल्या तुम्ही. बरं, या ठिकाणी तुमच्याकडे बऱ्याच बासऱ्या दिसतात आम्हाला. या बासऱ्या कशा काय तुम्ही स्वतः बनवलेल्या आहेत की विकत घेतलेल्या आहेत काय? याच्यापैकी या ज्या 2 बासऱ्या आहेत, या पाईपच्या मी स्वतः बनवलेल्या आहेत ह्या. परंतु स्वतः बनवून तेवढा खास त्याचा आवाज येत नाही आणि त्याच्यामुळं मला विकत ह्या बासऱ्या घ्याव्या लागल्या. ह्याची किंमत एकदम नॉर्मल आहे. आपल्याकडे काय तेवढा पैसा नाही, म्हणून आपल्याला भारी ज्या क्वालिटी बासऱ्या असतात त्या आपल्याला घेता आल्या नाही. आणि म्हणून साध्या बाजारात मिळतात त्या बासऱ्या आपण बाजारातून घेऊन आलेला आहे. अरे वा, खूप तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही एवढ्या बासऱ्या जमा केलेल्या आहेत. आम्हाला आता उत्सुकता लागलेली आहे तुमच्या बासरीचे वादन ऐकण्याची. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो की या बासरीचे धून किती असतात, काय असतात, याची तुम्हाला काय माहिती आहे का? बासरीच्या धून या बऱ्याच प्रकारच्या असतात आणि त्याचा यूट्यूबवर अभ्यास पण भरपूर प्रमाणात आहे. त्या अभ्यास करण्यासाठी आपल्याला वेळ नाही, परिस्थितीमुळे तो वेळ घेता येत नाही आपल्याला. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जे काही थोडंफार मी यूट्यूबवर शिकलो त्या पद्धतीने मी तुम्हाला वाजवून दाखवेन. अरे वा, खूप छान. तुम्ही यूट्यूबकडून शिकलाय, धन्यवाद. आम्हाला तुमच्या आता बासरी वादन ऐकायचं आहे. आम्हाला तुमचं बासरी वादन वाजवून दाखवावे. मी याच्यात एक बासरी धून म्हणून अशी वाजवणार आहे. आई माझा मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. ही धून मी तुम्हाला वाजवून दाखवणार आहे बासरीच्या. खूप छान. त्याच्यातून अरे वा, खूप छान. तुम्ही खूपच छान बासरी वाजवली. सुंदर असं तुमचं वादन आहे. खरोखर खूप छान धून तुम्ही इथे आम्हाला वाजवून दाखवलेलं आहे. प्रेक्षको, हे होते गणेश बसवत. एक खूप छान बासरी वादक आहेत. परंतु असे अनेक लहान मोठे कलाकार या आपल्या भागामध्ये असतात, परंतु त्यांना योग्य असे व्यासपीठ मिळत नसतं. तर आमचा मशाल न्यूजतर्फे एक प्रामाणिक प्रयत्न आहे की असे जे लहान कलाकार आहेत, छोटे मोठे कलाकार, यांचा शोध घेऊन यांना व्यासपीठ मिळवून देणे, यांच्या कलेला प्रसिद्धी मिळवून देणे, हे आमचं न्यूजचं महत्त्वाचं एक आमचं उद्दिष्ट आहे. आणि आज या निमित्ताने इथं आमचा एक चांगला प्रयत्न, आम्हाला चांगला कलाकार आज आम्हाला समाजात समोर आणता आला. धन्यवाद.